खराडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारताच कारवाईचा धडाका लावलाय। यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत। संपूर्ण बातमी नेमकी काय आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। 25 मे रोजी नवीन जबाबदारी हाती घेतात तुकाराम मुंढे थेट ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। त्यांनी महाराष्ट्रभरातील अधिकाऱ्यांना तातडीने छापेमारीचे कडक आदेश दिले आणि मग काय अवघ्या 3 दिवसात राज्यभरात तब्बल 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी थेट जेलची हवा दाखवली। या कारवाई दरम्यान 25 FIR दाखल करण्यात आले तर 27 दुकानांना सील ठोकण्यात आले। सर्वात मोठी कारवाई मुंबईत झाली असून तब्बल 19 दुकानं बंद करण्यात आले आहेत। इतकंच नाही तर दूध, पनीर, तूप, मसाले आणि पॅकबंद पाणी यांसारख्या रोजच्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली। यात 28 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे। तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेमुळे आता राज्यभरातील भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तुमच्या मते अशा कडक कारवाईमुळे बाजारातील अन्न भेसळ पूर्णपणे थांबेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।